शिवाजी महाराज या मातीतल्या कणाकणाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज। या तीनही मानवी बुद्धींना मी नमस्कार करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते। सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे, तुफान गरजतो आग उठवतो मराठी मातीचा राजा, गरुडाची जात स्त्रियांचा आदर असेच असावे छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन। छत्रपती शिवाजी महाराज की त्याच्यापेक्षा आपल्याला आवडतं ताजमहलचा प्रेमाची कहाणी आहे, ताजमहलचा प्रेमाची कहाणी आहे, शिवनेरी किल्ला एका वाघाची कहाणी आहे। नुसता अभिमान नाही, नुसता अभिमान नाही तर गर्व आहे मी मराठी असल्याचा। ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करताय की ओम बोलण्याने शरीरातील ऊर्जा का निर्माण होते। खरं तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज या शब्दावर संशोधन करायला हवंय। छत्रपती शिवाजी महाराज अंगातील रक्त सळसळायला लागतं, शरीरातील एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते, शरीरातील हृदयाचे ठोके वाढतात। तुम्हाला जर कोणी विचारलं मराठी या शब्दाचा अर्थ, कॉलर ताट करून सांगा मराठी या शब्दाचा अर्थ। मरेपर्यंत राजाच्या सेवेसाठी ठेवलेला मावळा म्हणजे मराठा। जगदंब जगदंब 12 महिने 11 खेळाडू, 12 महिने 11 खेळाडू, 10 बोटे 9 ग्रह 8 दिशा 7 आश्चर्य 6 बपेदेना 5 महासागर 4 ऋतू 4 वेळा 3 ऋतू आणि फक्त एक शिवभाग एकत्र आदेश जय शिवरामाचे। जर सूर्यनारायण जर उगवला नसता, जर सूर्यनारायण जर उगवला नसता तर खरंच हिंदू धर्म आकाशाचा रंग कळाला नसता आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थच कळाला नसता, हिंदू धर्माचा अर्थच कळाला नसता। हे हिंदू प्रभो शिवाजी राजा, ताट कर पगड़ी, सब घोड़े पर सवार, उठा कर तलवार और अल्लाह के पढ़ते झुकते और कहते काश हम भी मराठा होते, काश हम भी मराठा होते। बंदुकीच्या जोरावर आणि अंताच्या नांगावर, बंदुकीच्या जोरावर आणि अंताच्या नांगावर अनेक मुलांना माणसाप्रमाणे जगायली माणसं शिकवणारी, पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि अंताच्या नांगाशिवाय, बंदुकीच्या जोराशिवाय आणि अंताच्या नांगाशिवाय मी इथल्याच माणसांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी एकमेव व्यक्ती तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। आपण या महाराष्ट्रात राहतो, तो महाराष्ट्र म्हणजे काय? जिजाऊंच्या गळ्यातील माळ म्हणजे महाराष्ट्र, सईचा कुंकाने भरलेला कपाळ म्हणजे महाराष्ट्र, अरे जगन्नाथ तुकोबांच्या बंडातील टाळ म्हणजे महाराष्ट्र, अरे कायम गरिबीचा जंजाळ होता तो महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा सुवर्ण काळ म्हणजे महाराष्ट्र, अरे आमच्या सैनिकांचं बलिदान म्हणजे महाराष्ट्र, तुमचा आमचा प्राण म्हणजे महाराष्ट्र। 385 वर्ष झाली, 385 वर्ष झाली, अजूनही तशीची तशी आहे महाराजांची कीर्ती। 18 पगड जात समान करते माझ्या राजाची आरती, अरे राजांना बघितलं तरी लढायला प्राप्त होती स्फूर्ती, आणि असा राजा या मातीत जन्माला, पावन झाली या महाराष्ट्राची माती, पावन झाली या महाराष्ट्राची माती। शाहिस्तेखान सगळ्यांनाच माहित आहे, शाहिस्तेखानाची बोटे छाटली हे सगळ्यांना माहित आहे। तेव्हा शाहिस्तेखानाची बोटे छाटली तेव्हा शाहिस्तेखान पळत आणि धावत होता, तेव्हा त्याच्याकडे त्याची लहान बहीण आली आणि त्याला म्हणाली हुजूर हुजूर गदर हो गए, जरा दम सिवा हमारी छोटी बेटी का रूटा कर ले गया। तेव्हा शाहिस्तेखान त्याच्या बहिणीकडे बघत म्हणतो चुप कर पगली, ये सिवा किसी की उंगली काट सकता है, सिवा किसी की गर्दन काट सकता है, पर ये सिवा किसी की औरत पर हाथ नहीं डाल सकता, किसी भी औरत पर हाथ नहीं
काय? अहो महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला, महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो ऐरागैरांनी नव्हे, तर महाराष्ट्राचा इतिहास लिहिला हिरव्या पिवळ्या शालीनं, घोड्याच्या डफाणीनं आणि तलवारीच्या खणखटानीनं. आणि या महाराष्ट्राचा इतिहास घडवला तर छत्रपती शिवाजी महाराजांना. मुद्रांत छत्रपती शिवाजी महाराजांना, रयतेच्या राजाला, त्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, तो अतंग आहे सागरा समान, त्याचे छत्र म्हणजे आभाळा समान. त्याला शंभूचे अभिमान, ते असे प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज. आजही औरंगाबाद या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर झालं, तरी काही लोक त्याला औरंगाबादच म्हणतात. त्यांना एवढी सांगूची इच्छा आहे, मारलं ज्यांनी संभाजी महाराजांना करून दिलेला कहर, मारलं ज्यांनी संभाजी महाराजांना करून दिलेला कहर, त्याच औरंगाच्या नावानं बसवलं होतं एवढं मोठं शहर. अरे सळसळू द्या रक्त तुमचे, अरे सळसळू द्या रक्त तुमचे, दाखवायचा जिगर छाती टोकून सांगा औरंगाबाद नाही छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजी महाराजांची सुरुवात येथून होते की ते धर्मवीर होते का स्वराज्य रक्षक होते. ज्या शेतकऱ्याला वाटलं या राजाने माझ्या शेतासाठी काहीतरी काम केलं, त्या शेतकऱ्यासाठी तो राजा गुरु आणि बुधभूषण झाला. ज्या बहुजन समाजाला वाटलं या राजाने माझ्या समाजासाठी काहीतरी काम केलं, त्या बहुजन समाजासाठी तो राजा धर्मवीर झाला. ज्या हिंदू धर्माला वाटलं या राजाने माझ्या देवळाची कळस वाचवली, त्या हिंदू धर्मासाठी तो राजा धर्मवीर झाला. पण याहीपेक्षा छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती होते. या जगात छत्रपतीपेक्षाही कोणते मोठे पद नाही. आतापर्यंत छत्रपती फक्त एक दोनच झाले, एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज शूर होते, छत्रपती संभाजी महाराज शूर होते, छत्रपती संभाजी महाराज नम्र होते, पण छत्रपती संभाजी महाराज लाचार नव्हते. छत्रपती संभाजी महाराज म्हणजे शिवरायांचे पुत्र नव्हे, छत्रपती संभाजी महाराज म्हणजे या स्वराज्याचे दुसरे युवराज नव्हे, तर छत्रपती संभाजी महाराज म्हणजे आळंदी ते पंढरपूर आषाढी वाडी करणारा राजा म्हणजे संभाजी. जगातील पहिल्या बुलेट प्रूफ जॅकेटचा शोध लावणारा संभाजी. संभाजी म्हणजे कोण? स म्हणजे संकटाशी, भा म्हणजे भारतीयाशी, जी म्हणजे जिद्दीनं कसं पेटावं, ते नाव आहे संभाजी. ते नाव आहे संभाजी. प्रतिभाचंद्र आजकालच्या मुलांना महाराजांचं वेडच लागलंय. आजकालच्या मुलांना महाराजांचं वेडच लागलंय ना. आजकालची मुलं महाराजांसारखी दाढी ठेवायची, महाराजांसारखी केस ठेवायचे आणि महाराज बघायचं. खरं तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज बनायचं असेल ना, त्यांचे गुण काहीतरी आपल्या अंगात हवे, तेव्हाच आपण छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं वेड आत्ताच नव्हे तर महाराज होते त्या काळातही मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचं वेड होतं. पांडाळगडाला वेढा घातला तेव्हा जीवा महाल त्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे आला. छत्रपती शिवाजी महाराजांकडे आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणाला, छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात त्याला, अरे तू तर माझा हुबेहूब दिसतो, मी आता चाल मला माझा पोशाख करून दाखव. तेव्हा तो आतमध्ये जातो, महाराजांसारखी पगडी घालतो, महाराजांसारखा कपडे घालतो आणि महाराजांपुढे येतो. महाराज म्हणतात, मला कळेना तू छत्रपती आहे का मी छत्रपती आहे. तेव्हा महाराज गडावर अडकलेले होते. तेव्हा जीवा महाल म्हणतो. मग छत्रपती शिवाजी महाराज त्याला एक युक्ती सांगते. महाराजांच्या काळात गनिमी कावा हा मोठ्या संकटातून सुटण्याचा एक प्रश्न होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला सांगितले की तू एका पालखीत बैस आणि आम्ही एका पालखीत बसतो. त्याचे छत्रपती शिवाजी महाराजांसमोर बाजीप्रभू देशपांडे असे अनेक लय मोठे जण होते. मग ते महाराज कोंढाणा किल्ल्याकडे जायला निघाले. तेव्हा कोंढाणा किल्ल्याकडे जायला निघाले आणि जीवा महाल छत्रपती शिवाजी महाराज म्हणून त्या औरंगजेबाकडे गेला आणि औरंगजेब म्हणाला
दे दो, तुम मुझे तुम्हारे सब किल्ले दे दो. तेव्हा जेव्हा महाल म्हणतो नाही देणार मी तुम्हाला कोणतेच किल्ले. नाही, मग त्याला अफजल खानाचा तिथे एक मुलगा आलेला होता. त्याला माहित होतं आपल्या पप्पांनी तेव्हा त्याला जेव्हा मारलं होतं त्याच्या डोक्यावर एक निशाणी होती, ती अजूनही तशीची तशी असेल. म्हणून तो महाराजांची पगडी काढतो. त्या महाराजांच्या पोशाखमध्ये जीवा महाल होता. तो म्हणतो, त्याचा मुलगा म्हणतो तू हमें सच बता दो ए शिवाजी राजा कहाँ से गया है. तेव्हा जीवा महाल म्हणतो मी जन्माला आलो जीवा महाल म्हणून, पण मरतानाही म्हणेल कोणी जीवा महाल हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरला छत्रपती शिवाजी महाराज.